नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत शरीर सुखात अडसर ठरणाऱ्या सासूचा सुनेने काढला काटा. ही घटना नांदेड जिल्ह्यातील हदगाव शहरातील नगर येथे कमलाबाई गंगाधर क्षीरसागर ह्या राहतात. त्या तहसील कार्यालयात सेविका या पदावर कार्यरत होत्या. कमलाबाई ह्या ऑफिसमध्ये सर्वांशी गोड बोलून काम करत असायच्या. कमलाबाई यांना एक मुलगा होता. त्याचे नाव नागेश. नागेश हा वयात आल्यानंतर कमलाबाई हिने त्याचा विवाह सुनीता हिच्याशी समाजाच्या रीतिरिवाजानुसार लावून दिला. त्यामुळे कमलाबाई हिचा मुलगा नागेश आणि सून सुनीता असा त्यांचा सुखी परिवार त्या भागात राहत होता. काही दिवस अगदी आनंदी आनंदात गेले. त्यानंतर नागेशला मात्र दारू पिण्याचे व्यसन जडले. कमलाबाई ही आपल्या मुलाला नेहमी सांगत असे की दारू पिऊ नकोस, दारू पिऊ नकोस. परंतु नागेश हा काही आपल्या आईचे म्हणणे ऐकत नव्हता आणि दिवसेंदिवस नागेश हा दारू पिऊन घरी आल्यानंतर घरात धिंगाणा घालत असे. तो आपल्या बायकोला अश्लील शिवीगाळ करीत असे. त्यामुळे त्याची बायको सुनीता ही त्याला फार कंटाळली होती. नागेश याच्या अति दारू पिण्याच्या प्रमाणामुळे तो आपली बायको हिच्याशी व्यवस्थित शारीरिक संबंधही करता येत नसे. त्यामुळेही त्यांच्या दोघांमध्ये म्हणजेच त्या दोघा नवरा बायकोमध्ये भांडणे होत होती. नागेश हा अति दारू पिल्याने आजारी पडला. त्यामुळे त्याची आई कमलाबाई हिने त्याला दवाखान्यामध्ये भरती केले. त्यावेळी डॉक्टरांनी तिला सांगितले की यानंतर नागेशने जर दारू पिली तर त्याचे जगणे अवघड आहे. त्यानंतर थोड्या दिवसापुरते नागेशने दारू पिणे सोडले होते. परंतु त्यानंतर कालांतराने पुन्हा त्याने दारू पिणे सुरू केले आणि त्यामध्येच नागेशचा मृत्यू झाला. नागेशचा मृत्यू झाला. आता आपण कोणासाठी जगावं असं कमलाबाईला वाटत होतं. मात्र तिने खचून न जाता आपल्या मुलाचे दुःख पोटाशी बाळगून आपल्या मुलाची पत्नी सुनीताला आपल्या सोबत घेऊन कमलाबाईने पुन्हा संसाराचा गाडा चालविण्यास सुरुवात केली. कमलाबाई ह्या दररोज हदगाव येथील तहसील कार्यालयात कामकाजाला जात असत आणि सुनीता ही घरकाम करत एकटीच घरी राहत असे. नागेशला जाऊन साधारण 1 महिना लोटला होता. मात्र आई कमलाबाईला नागेश जाण्याचे दुःख झाले तसे सून सुनीताला नव्हते. दारुड्या नवऱ्याची किटकिट गेल्यापासून सुनीता ही मस्त थाटामाटात राहू लागली. चांगल्या साड्या घालून मेकअप करून इकडे तिकडे मिरवत होती. एवढेच नव्हे तर ती कोणत्याही अनोळखी पुरुषासोबत हसून खेळून गप्पा मारत होती. कमलाबाई हे ऑफिसचे काम संपून घरी येत असत तेव्हा आपली सून सुनीता ही कोणाशी तरी फोनवर बोलत असल्याचे तिला दिसत होते. त्यावर कमलाबाई ही आपल्या सुनेशी म्हणायची की अगं कोणाशी बोलते फोनवर इतकं. मात्र कमलाबाईच्या बोलण्याकडे सुनीता ही फारसं लक्ष देत नव्हती. अशातच दररोज त्या गल्लीत फायनान्स कंपनीचा परमेश्वर वानखडे हा त्या गल्लीत वसुलीसाठी येत असायचा. सुनीता व परमेश्वरच्या रोजच एकमेकाशी नजरानजर होत होती. तीही त्याच्याकडे त्याच्या नजरेला नजर देते म्हटल्यावर त्यानेही पुढचे पाऊल टाकण्यास सुरुवात केली. तो तिच्याशी ओळख करून त्याने तिच्याशी ओळख करून घेतली व ती घरात एकटीच असल्याचे त्याला माहीत झाल्याने तो तिच्या घरात जाऊन बसू लागला. सुनीतानेही परमेश्वरशी अगदी जवळीकता साधली आणि दोघेही एकमेकांच्या शरीराचा भोग घेण्यास आसुसलेले होते. ते दोघेही तरुण होते आणि त्यानंतर त्या दोघांमध्ये अनैतिक शरीर संबंध प्रस्थापित झाले. सुनीताचा तर्णाबांड देह त्याच्या मिठीत येताच तो तिच्या देहाचा मनसोक्त उपभोग घेऊ लागला. त्यामुळे आता रोजच दिवसाची रात्र होऊ लागली होती.
सुनीता आणि परमेश्वरच्या इश्काचा खेळ रंगू लागला याचा थांगपत्ता तिच्या सासू कमलाबाईला नव्हता. दिवसामागून दिवस जात होते तर सुनीता ही बिनधास्तपणे परमेश्वर सोबत कामक्रीडा करून आपल्या शरीराची आग विझवत होती. पण त्यांचा हा कामुक खेळ शेजारपाजारच्या लोकांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही आणि काही दिवसातच त्या दोघांच्या अनैतिक शरीर संबंधाबद्दल त्या भागामध्ये कुजबूज सुरू झाली. त्यानंतर काही दिवसातच ही खबर तिची सासू कमलाबाईच्या कानावर पडली. आपली सून ही त्या फायनान्सवाल्यासोबत आपल्याच घरात रोज दार बंद करून जे करत आहे हे ती ऐकून आपल्या सुनेवर चिडली. तिच्या तळपायाच्या मस्तकात गेली. कमलाबाई ह्या रागाने घरी जाऊन सुनीताला विचारले, काय ग सुनीता, तुझे आणि त्या फायनान्सवाल्या परमेश्वरचे काय चालू आहे? त्यावर सुनीता ही आपल्या सासूला म्हणाली, काही नाही, मी फक्त त्याला माहिती देत होते, बाकी काही नाही. असे उडवाउडवीचे उत्तरे सुनीता हिने आपल्या सासूबाईला दिली. त्यानंतर सुनीता हिने परमेश्वरला सांगितले की माझ्या सासूला आपल्या दोघांवर संशय आला आहे. परंतु परमेश्वरला तिच्या शरीराची चटक लागली होती. तो काही तिला सोडायला तयार नव्हता. तो तिच्या घरातच निवांतपणे तिचा लुसलुसलेला देह भोगण्यासाठी आसुसलेला असायचा. मनसोक्त शरीर संबंध करीत होता. सुनीतालाही तेच पाहिजे होते, कारण तिलाही त्याच्या शरीराची चटक लागली होती. तिच्या बेशिस्त वागण्यामुळे कमलाबाई आणि सुनीता या दोघी सासू सुनेमध्ये दररोज भांडणे होत असत. तिची सासू कमलाबाई ही तिच्यावर ध्यान ठेवत असल्यामुळे सुनीताला परमेश्वर सोबत शरीर संबंध करण्यास अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे त्या दोघांनी ठरविले की कमलाबाई ह्या आपल्या शरीर संबंधात अडसर ठरत आहे, त्यामुळे तिला आपण संपून टाकूया असा प्लॅन त्या दोघांनी रचला. आणि 10 जानेवारी 2026 रोजी कमलाबाई ह्या कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत त्या घरी आल्या नव्हत्या. त्यामुळे कमलाबाई ह्या नेमक्या गेल्या कुठे याचा शोध लागेना आणि त्या अचानक कुठे बेपत्ता झाल्या असाव्या. कमलाबाई कुठेतरी गावी गेल्या असाव्या असा तिच्या नातेवाईकांचा समज होता. परंतु परत येतील असे वाटले होते. परंतु 2 दिवस झाले तरीही कमलाबाई काही घरी परत आल्या नाही. शेवटी कमलाबाईच्या नातेवाईकांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार 13 जानेवारी रोजी हदगाव पोलीस स्टेशनला दिली. हदगाव पोलिसांनी तक्रार नोंदवून तिचा शोध घेण्यास सुरुवात केला. मात्र त्याच दिवशी सायंकाळी कमलाबाईचा शोध लागला. वाळकी फाटा येथील दगडाच्या खदानीत एक मृतदेह पडला असल्याचे काही नागरिकांना दिसले. नागरिकांनी ही माहिती लगेचच पोलिसांना कळविली. पोलिसांना ही माहिती कळताच हदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व त्यांचे सहकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तेथे तपास केला असता ती मयत बेपत्ता असलेली कमलाबाई असल्याचे तेथे स्पष्ट झाले. पोलिसांनी अगदी बारकाईने घटनेचा पंचनामा केला व मृतदेह हा पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठविला व तिच्या नातेवाईकांना पोलिसांनी माहिती दिली. ही माहिती मिळाल्यानंतर कमलाबाई हिची सून सुनीता ही कमलाबाईजवळ जाऊन जोरजोराने ओक्साबोक्शी रडू लागली. तर दुसरीकडे पोलिसांचा तपास सुरू असताना कमलाबाईच्या गळ्यावर व शरीरावर गंभीर जखमा दिसत होत्या. पोस्टमॉर्टम नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. कमलाबाईचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट पोलिसांच्या हाती पडला. त्यामध्ये असे नमूद होते की कमलाबाईचा मृत्यू हा गळा आवळल्याने झाला. त्यामुळे पोलीसही चक्रावून गेले की कमलाबाईला नेमके कोणी मारले असावे आणि कशामुळे मारले असावे. हदगाव पोलिसांनी सर्वत्र कसून तपास सुरू केला असता पोलिसांनी त्या भागातून आपल्या खबऱ्यामार्फत माहिती घेतली असता पोलिसांना कळाले की कमलाबाई हिची सून सुनीता व परमेश्वर या दोघांमध्ये अनैतिक शरीर संबंध असून त्यामधूनच कमलाबाईचा खून झाला असावा असे पोलिसांना तपासादरम्यान कळाले. त्यामुळे
पोलिसांची संशयाची सुई तिची सून सुनीता व परमेश्वर यांच्यावर स्थिरावली. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता त्या दोघांना ताब्यात घेतले आणि पोलिसांनी त्यांना पोलिसी पाहुणचार देत विचारणा केली असता दोघांनी धक्कादायक माहिती पोलिसांसमोर कथन केली. त्यांनी पोलिसांना सांगितले की आमचे अनैतिक शरीर संबंध होते आणि त्या अनैतिक संबंधाला कमलाबाई म्हणजेच माझी सासू हिचा विरोध होता. त्यामुळे 10 जानेवारी रोजी कमलाबाई ह्या रात्री उशिरा घरी आल्या व जेवण करून त्या झोपल्या असता सुनीता व परमेश्वर यांनी अडसर ठरणाऱ्या कमलाबाईला कायमचे संपविण्याचा कट त्यांनी रचला. कमलाबाई ह्या झोपेत असताना सुनीता व परमेश्वर या दोघांनी मिळून कमलाबाईला मारहाण करून तिचा गळा आवळून तिचा खून केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. एवढेच नव्हे तर कमलाबाईचा मृतदेह त्यांनी एका पोत्यात भरून किमान 2 दिवस घरीच ठेवला होता. त्यानंतर कमलाबाईचा मृतदेह जवळच असलेल्या खदानीत फेकून दिला असे त्यांनी पोलिसांसमोर कबूल केले. पोलिसांनी त्या दोघांना अटक करून त्यांच्या विरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी ठीक 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.